सो मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपल्याला एक बुकिंग आली. म्हणजे ही पहिली बुकिंग नाही, ही थर्ड बुकिंग होती माझी. मी जस्ट दादर वेस्टला ड्रॉप केलं होतं पॅसेंजरला, आणि पॅसेंजरला ड्रॉप केल्यानंतर मी इकडे वेट करत होतो. हे बघा, तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवतो. स्टार सिटी सिनेमा इकडे मी वेट करत होतो. ही बुकिंग आली पिकिंग अप डोना या नावाने. हिला पिकअप करण्यासाठी मी इकडून मूव्ह झालो, इथपर्यंत आलो. आणि हा जो सिग्नल आहे ना दादर वेस्टला, सिटी लाईट सिनेमाच्या इकडे, ह्याला टाईम लागतो लेफ्ट घ्यायला. आणि इकडे लेफ्ट घ्यायला मला टाइम लागला, तर हिने कॅन्सल केलं तर मी गेलो इकडे. इकडे जाऊन मला अजून एक बुकिंग आली, त्याला मी ड्रॉप केलं जस्ट इकडे. हे बघा इकडे माहीमला. तुम्हाला बुकिंग पण दाखवतो मी. हे बघा 99 भेटले, आणि मला इन्सेंटिव्ह भेटणार होतं म्हणून मी ती बुकिंग कंप्लीट केली. हे बघा, तुम्हाला ते पण शो करतो. म्हटलं एकच बुकिंग आहे, इन्सेंटिव्ह भेटणार आहे, आणि झटपट ड्रॉप आहे. 600 रुपये इन्सेंटिव्ह भेटले. आता बरेच जण म्हणणार की 99साठी का गेला. 99साठी बघा, फक्त 1 किलोमीटरच गाडी चालवायची होती आणि 2 मिनटं, म्हणून मी गेलो. ह्या बुकिंग मागे माझी अजून एक बुकिंग कंप्लीट झाली हिला पिकअप करण्यामागे, आणि हिने कॅन्सल केलं अगोदर. ते पण मी तुम्हाला शो करतो पूर्ण क्लिअर. हे बघा, कॅन्सल बुकिंग दिसते. आता मी थांबणार आहे इकडे मस्तकी निवांत. तोपर्यंत मला रॅपिडोमध्ये किंवा ओलामध्ये अजून एखादी बुकिंग लागेल, पण ह्या बुकिंगला मी नाही कॅन्सल करणार आहे. ठीक आहे, अगोदर हिला चांगलं की इज्जतमध्ये जात होतो पिकअप करायला, त्यांनी कॅन्सल केलं. आता थांबून राहा, मी नाही कॅन्सल करणार, आरामात कॅन्सल करणार आता. आणि हे बघा, कस्टमरचं आपल्याला लोकेशन पण समजतं. हे ब्लू टिक दिसते तुम्हाला, याचा अर्थ असतं की कस्टमर कुठे आहे. आणि हा जो ग्रीन टिक आहे पिकअप लोकेशन आहे, पण पिकअप लोकेशन हा असतो आणि ब्लू टिक हा असतो. तर ब्लू टिक म्हणजे कस्टमर हा इकडे चालतोय, पिकअप लोकेशन त्यांनी ते टाकले, पण तुम्ही ब्लू टिक जिकडे दाखवते तिकडे जाऊन पण तुम्ही कस्टमरला पिकअप करू शकता. एकदम इझी वे पिकअप करण्यासाठी. तुम्ही जर सगळे माझ्या जागेवर असतात तर तुम्ही काय केलं असतं, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि नक्कीच सांगा.